तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सफेर घडामोडी। आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या सहकार्याने निप्पाणी अक्कोळ महामार्ग पथदिव्यांनी उजळला। निप्पाणी अक्कोळ मार्गाच्या रस्ता रुंदीकरणासह नूतनीकरण कामाच्या निमित्ताने सुसज्ज असे पथदीप उभारण्यात आले होते। मात्र गेल्या वर्षापासून विद्युत पुरवठा न केल्याने या मार्गावर अंधार दाटून राहिला होता। त्यामुळे अपघात आणि चोरीचे प्रमाण वाढले होते। या भागातील आणि या रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांना अनेक प्रकारचा त्रास होत होता। ही बाब लक्षात घेऊन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी या मार्गावरील पथदीप तात्काळ सुरू करण्यात सूचना दिल्या होत्या। त्यानुसार काल मंगळवारी सायंकाळी आमदार शशिकला जोल्ले व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, नगराध्यक्ष सोनल कोठडिया यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत पथदीप प्रज्वलित करण्यात आले। यामुळे सोमनाथ मंदिर ते हलसिद्धनाथ मंदिर क्रॉस मार्ग पांढरा शुभ्र प्रकाशाने उजळून गेला। पथदीप शुभारंभ प्रसंगी आमदार सौ शशिकला जोल्ले म्हणाल्या, निपाणीच्या विकास कामामध्ये आणखीन एक भर पडलेली असून निपाणी शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या पथदीपांचा शुभारंभ झाला आहे। हा रस्ता प्रकाशमय बनलेला असून इथे सकाळ संध्याकाळ फिरणाऱ्या नागरिकांना अनेक समस्या जाणवत होत्या। या सर्व निकालात निघालेल्या असून महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता प्रकाशमय बनला असल्याचं सांगितलं। यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, नगरसेवक राजू गुंदेशा, विलास काडीवट्टर, प्रभावती सूर्यवंशी, विजय टवळे, भाजपा जिल्हा सेक्रेटरी प्रणव मांडवी, शहर भाजपा अध्यक्ष सूरज खवरे, निपाणी शहर भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन केस्ते, हेस्कॉम अभियंता अक्षय चौगुला, प्राध्यापक विभावरी खांडके उपस्थित होते। नगरीच्या इतिहासामध्ये अनेक विकासाचा तुरा आज आपण इथं उद्घाटन केलेलं आहे। कारण सोमनाथ मंदिर, अक्कोळ रोडच्या सोमनाथ मंदिरपासून हलसिद्धनाथ मंदिरपर्यंत जे 1.5 किलोमीटरचा जो रस्ता आहे, पूर्वी त्या रस्त्याचं हालत देखील खूप खराब होतं। 2015-16 मध्ये हे रस्ता रुंदीकरण करून आपण मध्ये साईडमध्ये स्ट्रीट लाईट देखील लावलं होतं आणि आज ह्या वेळेला अजूनही रस्ता रुंद करून मध्ये स्ट्रीट लाईट घेऊन साईडला वॉकिंग पाथ करून त्या वॉकिंग पाथमध्ये देखील डेकोरेटिव्ह लाईट्सचं एक योजना आपण मंजूर करून आणलेलं होतं। आणि ह्या 1.5 किलोमीटर अक्कोळ रोडच्या सोमनाथ मंदिर टू हलसिद्धनाथ मंदिरपर्यंत आपल्याला 85.93 लाख एवढं निधी आपण हे मंजूर केलेलं आहे लाईटसाठी। आणि आज त्याचं उद्घाटन आपल्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, आपले सर्व नगरसेवक नगरसेविका आणि ह्या कॉलनीतले माझे सर्व बंधू आणि बहिणींच्या उपस्थितीमध्ये हे लाईटचं ओपनिंग केलेलं आहे। आणि हे फार गरजेचं होतं, कारण ह्या भागामध्ये वॉकिंगला आपली ही जनता येत होती, सकाळी पहाटे किंवा रात्री खूप त्रास व्हायचं, म्हणून आज हे सुंदर असं लाईटिंग आज उद्घाटन केलेलं आहे। आणि 1 महिन्यात 2 महिन्यामध्ये जे वॉकिंग पाथ केलेलं आहे तिथं देखील डेकोरेटिव्ह लाईट्सचं आपण उद्घाटन करणार आहे। म्हणून शिवरात्रीच्या शुभमुहूर्तावरती हे लाईटचं उद्घाटन आज इथं केलेलं आहे। धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील।